1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। मंडळी, आज परग्रहवासियांवर चर्चा करणार आहेत आपले कोकणवासी. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची गजाली ऐकण्यासाठी, ज्यासाठी मंचावर जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करूया आपल्या इरसाल गावकऱ्यांना. हो आई, हो आई, हो हो होय होय हो, मला कल्पना आहे माझं वय वाढत चाललेलं आहे. होय होय, आता नाही पसंत पडत आहेत मला मुली, मी काय करू? हे बघ आई, हो हो बरोबर बरोबर, हा बोक्याला पिल्ल झाली म्हणजे आई एक मिनिट, बोक्याला पिल्ल झाली म्हणजे हा काय विषय मला कळत नाही मध्येच. नाही आहे, हे अयोग्य आहे, हे नाही, मला नाही पटलेलं आहे हे. त्या बोक्याला काही काम आहेत का मला सांग? दर 6 महिन्यांनी पिल्ल जन्माला घालतो तो. आहे का तुला एकतरी मांजर सून? मग आणि त्या बोक्याला काही प्रेशर आहे का सामाजिक? नाही आहे की नाही? मला आहे आई. मग त्या बोक्याचं कौतुक मला सांगू नकोस. लोकांना आडवे जाणे आणि त्यांची कामे अडवणे एवढंच काम आहे त्याचं. ऐक, मला नाही पटत आहे हे सगळं. तू फोन ठेवा, आपण उद्या बोलूया. फोन ठेव. लग्न अत्यंत वैयक्तिक मुद्दा आहे, पण बोलता बोलता सामाजिक कसा होतो मला अजून कळलेलं नाही. अरे देवा, समाज शब्द उच्चारावा आणि टवाळखोरांनी आवाज द्यावा, ही चाललीची वास्तविकता. या या वर या. ओ मास्तर, काय करतो काय? काय कुठे? अरे इथे या या. काय म्हातार बरं ना? हा बरं आहे बरं आहे. काय लोक हा बसा बसा. मास्तरानू, हा काय रे? पंखा पण तुमच्या वर्गाचा आहे, कसा? एकटा आणि बंद. ए, इकडे ये. इकडे. मास्तरानू, काय आहे? गुड नाईट. हा गुड नाईट. गुड नाईट म्हणण्यासाठी एवढं लांब आलायस? मला मुळात कळत नाही, इतक्या रात्री तुम्ही माझ्या घरी काय येत असता? तुमचं लग्न झालेलं नाही ना, म्हणून आम्ही बिंदास येत आहोत का ना. आणि आलो तरी तुम्ही आणि अंतरून. अरे गप्प बस. कशासाठी आलाय तेवढं सांगा. काय बाकी काय? बरं बरं ना? हा तब्येत पाणी काय म्हणते? सगळं जागच्या जाग्यावर ना? हा तसं तर मूळ मुद्दा काय ते सांगा. कशासाठी जमलेला आहात? नाही, कसं आहे मास्तरानू, आम्ही हे जे सगळे गावचं जे सुजान नागरिक आहो ना, तर आम्ही गप्पा मारित होतो. तुम्ही 5 जण सुजान. बर हाव काय खोटं आहे का त्याच्या? हाव तर हाव ना, सुजाण नागरिक. तर काय झालं, हल्ली मला वाचनाची लय आवड आहे का नाही. बर तर मी पुस्तक वाचत होतो, तर वाचनात असं एक गोष्ट आली, ते काय UFO आणि एलियन हे पृथ्वीवर येत आहेत. बरोबर वाचलं आम्ही सगळं अचंबित. आम्ही एकामेकाच्या तोंडाकडे, आम्हाला काय कळलं नेमकं काय करायचं. तर आता कोणाला बा विचारायचं? त्यातल्या त्यात तुम्ही कसं हुशार आहे गावात गावात म्हटलं मास्तरांकडे जावीन, त्यांना विचारा म्हणून तुमच्याकडे आलेलं काय जमतलं. नाही म्हणजे तसं हे बघा, तसं तुमच्या तोंडून हे असे UFO किंवा एलियन हे शब्द शोभत अजिबात शोभत नाही. पण संशोधकांना जे प्रश्न भेडसावतायत ते तुमच्या मनात येत आहेत याचा आनंद वाटला. मग आता आम्ही थांबायचं की जायचं? हळू हळू हळू. खूपच रात्र झालेली आहे, अनेक जण झोपले आहेत. गच्चीवर? आपल्या गच्चीवर नाही, आजूबाजूला झोपलेले आहेत की नाही, तर त्याचा हळू आवाजात विचार. आणि छान, उत्तम. असं जर तुम्ही ज्ञानवर्धक काहीतरी विचारणार असाल तर मलाही बोलायला काही हरकत नाही ना. माझा मेन मुद्दा काय आहे? काय काय? माझा युफो हाय. युफो नाही, UFO. असा कसा? त्याचा काय शब्द काय आहे? UFO. युफो पण तो शब्द नाहीये, ती अध्यक्षर आहेत, इनिशियल्स. UFO ते म्हणजे काय? अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट. मग बोलो नको काय काय बोललो? अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट मज अज्ञात उडणारी वस्तू. मज अशी उडणारी वस्तू जी ज्ञात नाहीये. मज एक उडणारी वस्तू जी आपल्याला दिसते पण काय आहे ते अजून ओळखीची नाहीये. अच्छा अच्छा, ते झाडीत चावतात ते UFO? एक गधड्या, उडणारी वस्तू चावते ती UFO नाही. उडणारी वस्तू चावते ते मच्छर. UFO म्हणजे काय? अनआयडेंटिफाईड ऑब्जेक्ट म्हणजे अज्ञात उडणारी वस्तू. म्हणजे काय तर तबकडी, उडती तबकडी, अशी गोल 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 उडत असते ती तबकडी.
हे खरं तर एक यान असतं अशी शक्यता आहे आणि तसं हायस्पीड वालं यान असतं. काय सांगता आपण काय? कसं गाड्यांनी प्रवास करतो ते तसं त्या यानाने प्रवास करतात अशी एक वदंता आहे. मास्तरांनो हम्म. आज आता काय एलियन हा आता म्हणजे खरंच आहे काय? अरे या लहेजामुळे आता तू आम्हाला एलियन वाटायला लागलेला आहे सावत्या. होय होय असं नाही मास्तर आता ज्या गावात राहतोय तिथली भाषा शिकली पाहिजे का नाही? अगदी अगदी त्या भाषा शिकण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. रात्री इतक्या रात्री असे प्रयोग करू नकोस. तुझ्या भाषेत विचार, तुझ्या लहेजात विचार. एलियन आहे की नाही ती खरंच असते ती का म्हणजे? हा आता ते काय आता बघ लक्षात घे, अजून त्याचा काही असा वैज्ञानिक ठोस पुरावा नाही. काय खूप मोठं ब्रह्मांड आहे, त्या ब्रह्मांडात आकाशगंगा आहेत, त्या आकाशगंगेत सौरमाला, त्याच्यात अनेक ग्रह, त्या अनेक ग्रहांमध्ये उपग्रह, त्याच्यावर जर एखादी आपल्यासारखी जीवसृष्टी असेल तर आपण त्यांना परग्रहवासीय म्हणू शकतो, एलियन्स म्हणू शकतो. आता ते आहेत की नाही हा वैज्ञानिकांचा शोध चालू आहे. शोध चालू आहे. आम्हाला नाही म्हणलं कोण? काय आम्हाला सांगायला पाहिजे होतं ना. म्हणजे आता ही भावकी ही सगळी ठरवते ती पुन्हा काहीतरी झाल्यावर मग आपला मॅटर सॉल्व्ह करायला लागतो. आपण पटाक दिसणी गाड्या बिड्या काढल्या असत्या सायकली बी घोडा लागला असतं का नाही? मग काय? झाडा झोडपात कुठं गावला नाडग्या हाणले असते बियाण्याची मी द्यायच्या. कशाला तुला सगळ्यांच्या नडग्या हाणायच्या आहेत? एलियन दिसला तरी नडगीच हाणणार आहेस? कशी शोधणार आहेस एलियनची नडगी? जग पुढेच जात नाही का रे तुझ्या नडग्या हाणण्याच्या? मास्तर चोरून आमच्या गावात घुसलो का सोडणार आहे तो? बरोबर काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे ना. मग नाही, आणि कसं आहे मास्तरांनो तो बरोबर बोलतो आहे. ते कसं आहे आता ते वेलियन कोणते येणार आहे पुढच्या महिन्यात आहेत पप्प्याचं लग्न. हा पप्प्याच्या लग्नाला ते आलेत त्या आता बुंदी लाडू आहेत लग्नात. हा वांगणकर 100 लाडू म्हणजे 100 लाडू देतो. पण त्या वेलियनकरांना जर लाडू कमी पडले तर इथे बदनामी होणारच. ते त्यांच्या इकडे जाऊन पण आमची बदनामी करणार आणि लाडवामुळे जर गावाची बदनामी झाली ना तर माझा एवढा वाईट माणूस कोण नाही आहे सांगून ठेवतो. हे बघ, लाडू येतील तेव्हा बघू. आणि कसं आहे ते किती खातात ते पण माहित नाही ना. ए, लय खाते ती लय खाते ती. नाही नाही पाम्या बरोबर बोलतोय. आता कसं आपल्याकडे पाहुणाला तर आपण पाहुणचार करणार बरोबर ना. आहे. हा पंक्तीत बसला काय उठा उठ बा उठ असं करणार नाही, आहे. नाही. आणि खावायला द्यायला पाहिजे त्याला. गधड्यांनो कुठे लाडवाचा प्रश्न काढलात? लाडू मूर्खात का जरासे? एलियन कशाला येतील लाडू खायला? मुळात हा पप्या कोण आहे? पप्या कोण आहे? हा पप्या गावचा मोठा बिझनेस मन आहे. हा पिठाची गिरणी आहे त्याची. गावातले सगळे गहू तेच दळतोय. हा. अरे बाबा चिकू आता कांडाप काढलाय ना. हो होय बरोबर सगळ्यांच्या मसाले तोच काढतो नाही नाही, आता ते कळलं मला. कांडापचं काय तर मध्येच काढता, सोडा तो विषय. मास्तर हा डंक डंक काय डंक? कांडा मध्ये साताऱ्यात डंक म्हणते त्या. हा मला माहितीये, कशाला सांगतोयस? नाही मी माहिती नसेल म्हणून सांगितलं डंक. अरे पण मग हे बोलतायत, मला कशाला सांगतोयस? ए, डंक अरे डंक ए! अरे काय वेगळ्या ग्रहावर बसलाय का तुम्ही दोघं सावत्या? इथल्या इथे त्याला ऐ करून कशाला वेगळं सांगतोस? गप्पा राहा जरा. साताऱ्यात कळलेलं आहे मला पप्या कोण, कळलेलं आहे मला डंक काय, कळलेलं आहे मला कांडाप म्हणजे काय. मास्तरांनो काय पम्या? ते जे वेलियन आहेत हम्म. कशाला येणार आहेत? हा मुद्दा इथं कशाला येणार आहेत? मेन मुद्दा. तू एलियनला वेलियन का म्हणतोस हे विचारायला येणार आहेत. माझ्यासाठी हो गधड्या. ए या शब्दात काय रे फंबल टाकण्यासारखा? ए छोटूच अक्षर आहे, एरंडेल म्हण. एरंडेल. मग एलियन कशाला म्हणतो? अच्छा ते एरंडेल मधलं ये इकडे हा? हा पम्या तू लय शोधतोयस. बस झाले. एलियन एलियन हा, ते कशाला येणार आहेत हे आपल्याला ठाऊक नाहीये. मुळात हे एलियन कोण आहेत, त्यांची प्रगती किती झाली आहे, त्यांची वैज्ञानिक प्रगती किती झाली आहे याच्याबद्दल आपल्या कुणालाच काहीच माहिती नाहीये. ते कदाचित आपले मित्र बनून सुद्धा येऊ शकतात किंवा शत्रू बनून सुद्धा येऊ शकतात आणि आले आणि पृथ्वी सुद्धा नष्ट करू शकतात. काय नष्ट करतील? खायची गोष्ट आहे काय पृथ्वी नष्ट करणे? हा, नष्ट करतायत. आमचा राखण तर काय झोपलेला नाही आहे. तुम्हाला सांगतो मी त्याच्या कानात असं जाऊन फुटफुटलो ना तिथच्या तिथं हा तुमचा एलियन फुटतो का नाही बा? म्हणजे काय? आणि तुम्ही कानात जाऊन पुटपुटेपर्यंत जर त्याने वरून एखादं क्षेपणास्त्र टाकलं, हे असं असं करत जाता तुम्ही, किती वेळ लागेल तुम्हाला? लास्ट स्टॉप खांदा तुमचाच आहे. ठीक आहे मग. जागच्या जागी मराल. हो, ऐका मी का थोडासा वेल द्यायला सांगा मग बघा काय करतो अहो, तो. नाही ऐकणार ते. मुळात आपल्याला त्यांची भाषा तरी माहिती आहे का? उगाच काहीतरी बोलताय. मला अजून एक प्रश्न पडलेला आहे मास्तरांनो. ते जे वेलियन आहेत एलियन. एलियन. ते हम्म.
दिसतात कसे अरे हा. काय, आमचा सगळ्यांचा स्वभाव फ्रेंडली आहे गावात कोण पण आलं तर आम्ही बाबा तरी उठबस करतो आमचा स्वभावच तसा आहे बरोबर. आम्हाला कळलेला पाहिजे की बाबा हा वेलियन आहे हा माणूस आहे उद्या ते वेलियन आले आणि आम्हाला कळले तर आम्ही बाबा त्यांच्या मोहात पडणार की नाही एक तर हळू बोल हळू बोल हळू बोल एक लक्षात घ्या, खरं तर चांगला प्रश्न विचारलेला आहे. थँक्यू हा, पण कसं आहे अजून त्याच्यावरती सुद्धा शिक्कामोर्तब झालेलं नाही हे एलियन कसे दिसतात. काय म्हणताय? हो, अनेक वैज्ञानिकांचा असा दावा आहे की ह्यांची एक वेगळीच प्रतिकृती आहे. म्हणजे यांचं डोकं मोठं असतं, यांचे हातपाय आणि शरीर पातळ असतात आणि यांची उंची कमी असते. सरपंच हं? हे सरपंचाचं वर्णन आहे. म्हणजे इतकी वर्ष आपण एका एलियनला निवडून देतोय. काय घे आपण एलियन तरी म्हटलं आपल्या गावचा विकास कसा होत नाही. अरे आपल्या गावचा प्रथम नागरिक जर एलियन असेल तर गावचा विकास कसा होईल. चिकू शांत राहा. नाही मास्तरांनो, ह्याच्यावर माझी एक आयडिया आहे. आपण काय करू, यंदाच्या दिवाळीत आपले सरपंच आहे ना, त्यांना एका बारक्या बाटलीत बसू, वातीला आग लावू, त्यांच्या घरावर पाठवून देऊ. ए, गप्पा बस. काय बारकी बाटली बस आहे त्यांना. अरे आपले सरपंच एलियन नाही आहेत. आहेत आधार कार्डावरचा फोटो बघा, गांगराल तुम्ही. तुमच्या आधार कार्डवरचे फोटो बघितले तरी गांगराल तुम्ही. शांत राहा. बरोबर आहे. अत्यंत बदमाश मुलं आहेत ही, मला कळत नाही का असं बोलत असतात. शांत राहा जरा. नाही येत ते एलियन. शांत राहा. मुळात तू जो प्रश्न विचारलास पम्या, त्याच्यावरती आणखीन एक उत्तर मला असं द्यावं असं वाटतं की प्रत्येकाच्या संकल्पना सुद्धा असतात की एलियन कसे दिसतात. काही अजून ठरलेलं नाहीये, शिक्कामोर्तब झालेलं नाहीये. त्यामुळे आपण ते हिंदी सिनेमे पाहतो बघ, त्याच्यात सुद्धा एलियन येऊन गेलेले आहेत. तुम्ही का मध्यंतरी एक सिनेमा आला होता त्या ह्याचा, त्या ऋतिक रोशनचा, त्याच्यात त्या एक सिनेमा कोई मिल गया. किती जिंटवाला ऋतिक रोशन सांगितल्यावर नाही लक्षात आलं. तो भोलाय, साध्या गोष्टी पहिल्या बघतो. बर बर बर. तर त्या सिनेमामध्ये, त्या कोई मिल गया सिनेमामध्ये पोत्यात काय होतं. तांदूल. अरे वेडा आहेस का रे जरासा. त्या पोत्यामध्ये असतो ना तो जादू, तो एलियन. हा निल्या. निल्या निल्या हा, निल्या, निल्या. अरे नाही, तोच तो एलियन. हा ते तर त्यांची संकल्पना अशी आहे की बाबा एलियन असा दिसतो. हा असं. आणि मास्तर हा काय. ती जादूची अख्खी बॉडी निळी आहे, हा बरोबर. ती मतदान केल्यावर कसं कळायचं. म्हणजे जादूची बॉडी निळी आहे की नाही, हा. निळी शाई बी लावली आणि निळा जादू बी आहे. काय कसं. अरे सावत्या उपाय आहे त्याच्यावर. काय? आपण त्याला व्हाईटनर लावायचा. हा तसं. नाही, नाही, एक मिनिट पण एक मिनिट. बरं. त्या वेलियन आहे त्या बाहेरचा आहे. आपल्या गावात येऊन त्याला मतदान करण्याचा हक्क कोण देणार आहे. बरोबर हक्क आहे. दिला ना तर मग माझ्यासारखा वाईट. बरोबर आहे तुझा, बरोबर आहे. नाही ते नाही झाले पाहिजे. उगाच ते आले परत ऍड्रेसचे घोल होतील तिकडे. खराय मग त्या मांजरेकरची म्हातारी भागीरथी 14 वर्षापूर्वी मेली आहे, तिच्या नावाने अजून पण मतदान होत आहे. आणि असं तसं नाही, मोठ्यानं बटन दाबते पॉ. काय ऐकतोयस तू. चिको, हे कुठलं मतदार आहे जे आवाज करून होतं रे गाधड्या. नंतर जरा मास्तरांनो, काय आहे रे पम्या. अजून एक प्रश्न आलेला आहे. विचार. विचार विचार. त्या वेलियनचा काय था पिक्चर आम्ही बघितलेला आहे निल्याचा. त्यात त्याला 3च बोट आहेत. हा बरोबर. हो. तिन्ही बोट जाड आहेत. हा झाड आहेत. मग आता लघवीला झाल्यावर कुठलं बोट दाखवतं. आहे की नाही. गप्प बस जरा, शांत बस जरा, बावळट. तोंडाने सांगेल तो मला सूला जायचंय. अरे हा बरोबर. हा, हे पण आहे. बावळट. मुळात जेवढे सांगतोय तेवढे लक्षात ठेवा. हे जे काही एलियन आहेत हे कसे दिसतात, कसे राहतात, कुठून येतात, कसे येतात, ह्या सगळ्या प्रश्नांबद्दल अजून संदिग्धता आहे. हाय, अख्ख्या वाडीत नारलीवर चालणारा एकमेव माणूस कोण. संदीप दादा. अरे संदीप दादा म्हणालो मी. संदीप दादा नाही म्हणालो मी. गधड्या, संदीप दादा नाही, संदिग्धता म्हणजे काय. साशंक. दादाचा मोठा भाव कोण. शशांक. ए, बस. अरे खरं बस आता हा विषय नाही, मला नाही बोलायचं संदिग्धतेविषयी. एवढं लक्षात ठेवा. साशंक असणं, शंका असणं, बस संपला विषय. बरं बरं बरं. नाही जाऊ दे, खाली असं नाव मास्तून तुम्ही चिडा. पण मी आताच एक गोष्ट सांगतो इथं. ते एलियन इकडे आलं त्यांनी मराठीतच बोललं पाहिजे. बरोबर आहे. बरोबर आहे. आपल्या कोकणात मी अजून एक नवीन भाषा सहन नाही करणार. नाही, नाही, बरोबर आहे. अनुमोदन आहे, अनुमोदन आहे. माझ्याकडे पण काय बोलते, जोड्यानं हानीन बी आहे. अरे, माझी भाषा चालणार नाही. अरे माझी भाषा चालणार नाही. अरे तुझी भाषा चालणार नाही म्हणजे बावळट आहेस का जरासा. तुझी भाषा पण मराठीच आहे आणि त्याची भाषा पण मराठीच आहे. हा. फक्त लहेजे वेगळे आहेत तुमचे. अरे तुम्हाला कळतंय का आपण सगळे मराठीच बोलत असतो.
लहेजे वेगळे असतात. लहेजांविषयी जर तुला जाणून घ्यायचं असेल तर सरपंचांकडे जा. दर 5 मैलावर भाषा कशी बदलते, लहेजे कसे बदलतात हे भाषा आणि लहेजे न बदलता सांगतात ते. त्याचे विस्तृत क्लासेस घे. तुझ्याबद्दल कुणी बोलत नाही, शांत राहा. धडा झालेला आहे, कळलेलं आहे तुम्हाला. कोणी काही भाषा विषय बदलणार नाही, एवढा विषय लक्षात ठेवा. संपला विषय. काय 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 रे काय रे काय झालं काय झालं? मला डाव कळालाय त्यांचा. कोणाचा? सरपंचांचा? नाही नाही मग ही बारकी ती एलियन त्यांचा डाव कळालाय मला. काय? मला काय वाटतंय त्यांच्याकडे आहे का नाही पुरी नाही त्या म्हणून गडीत शेकायला ते यायला इकडे येणार, आपल्या पोळी पळवून नेणार, तिकडे लग्न करणार. होय ए, तसलं नाही चालणार. काहीतरी भाकरी पाहिजे, पाणी पाहिजे म्हणून घरात घुसतेली पुरी नेतेली आपल्या. सावध करायला पाहिजे. को आहे का नाही त्यांच्यातलीच वाटर. बरं मास्तरांनो बरोबर हाय. अरे नाही रे बाबा. अहो मास्तरांनो, तुम्हाला आपल्या गावातल्या पोरी माहित नाही, 1 नंबरच्या डॅम्बीस आहेत. म्हणजे पोराच्या ढुंगणाखाली गाडी दिसली ना की चकलतात आणि हो म्हणतात त्याला. आणि हे तर वसाडी एवढं मोठं यान घेऊन येत आहेत. लाईटी एवढ्या जातील. माहितीये का तुम्हाला पुष्पा जोंधलेकर माहितीये? नाही. कशी माहिती असेल, बटरवाल्यावर पळून गेली ती. त्याकडे सायकल होती, तो बटर देता देता नानकटा घेऊन गेला. बस खाली. खाली बस. बस आता बस बस. गप्पा बसा. संपला विषय आता. नाही नाही ठीक आहे. मात्र मी काय म्हणतो, आम्हाला सगळं कळलेलं आहे. कळलेलं आहे ना? संपवा मी विषय. काय म्हणतो, काय? एलियन इकडे यायच्या आधी आपण तिकडे जाऊया ना. कसं आपण त्यांच्याकडे जायचं, आंबा बिंबा काजू बिजू झाडं लावायची, आपला धंदा तिकडे करायचा. काय म्हणता बाय? मी यायला तयार आहे. हा मग? मी यायला तयार आहे कुठल्यापर्यंत. फक्त मी काय म्हणतो, आपण सगळं जाऊ, पण गणपती आणि शिमग्याला मात्र यायचं. दरवर्षी आहे. एक आयडिया चांगली आहे, म्हणजे रिझर्वेशनचं टेन्शनच नाही. डायरेक्ट यानात वाढी द्यायचा. वाढी जा, मला काही नाही. मोरे, हो, गाव सोडून जाणार आहात? जाणार म्हणजे काय, या गावात किंमत आहे कोणाला इथं? मान सन्मान आहे मला. एवढी वर्ष मी स्त्री पाठ रंगवतोय, एखादा जीवन गौरव दिली नाही वासाडीनी. नाही दिलं. तिकडं गेलं समजा तर तिथं पहिल्या त्या ग्रावर स्त्री पार्ट रंगवणारा पहिला नट म्हणून प्रख्यात होईल. काय समज? बरं मान्य. बरं, बरं. त्याच्यामुळे मी जाणार. बरं मग जा. पण मी काय म्हणतो, आम्ही सगळं निघालेलं आहे तिकडे. हा 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 हा. कन्फर्म आमचं ठरलेलं आहे. जा जा. तुम्ही याल काय आमच्या बरोबर? मी नाही तसं विचार करून सांगा, उगाच घाई गडबड नको. कसं आमचं ठरलेलं आहे, आम्ही तर जाणारच आहोत कुठल्या परिस्थितीत. तुम्हाला जमल काय यायला? मित्र म्हणून तरी आपलं दोस्तीचा प्रश्न. दोस्तीचा प्रश्न. याल काय? दोस्ती तुटायची नाही. हो 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 हो. आता एवढे तुम्ही सगळे शेकचिल्ली एकत्र मला हे विचारणार असाल तर हो हो येईन. हो येईन. म्हणजे नक्की तुम्ही याल ना? येणार? येणार येणार. अगदी कन्फर्म. कन्फर्म येतो. चला 30-30 रुपये काढा रे. लपून उभं. चल 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 चल. एक 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 मिनिट एक मिनिट. पैसे काढ चल. माझ्या 50 आहेत, 20 ते मी द्या देतो ना. सुटे. मोरे 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 हो. मोरे. त्या एक मिनिट, हे कसले पैसे घेताय तुम्ही? काय नाही, पैज लागली होती. कसली? काय झालं मास्तरानू, आम्ही आता बसलेलो होतो, तिथं चर्चा झाली होती की पृथ्वीवर तुम्हाला पोरगी कोण द्यायला मागित नाही. मी म्हटलं आपण त्या ग्रहावर गेलो तर एखादी पोरगी तुम्हाला मिळेल. पण तिथं शंका काय आली की मास्तर आपल्यावर येतील काय. तर वासाडं म्हणलं नाही येणार. मी म्हणलं येणार. अशी आमची पैज लागली, तुम्ही जिंकलेला आहे म्हणून. बाकी काय नाही. अच्छा, त्याचे पैसे. हो हो. निघा. वा वा वा, अतिशय इंटरेस्टिंग गजाला मारला तुम्ही. मजा आली. प्रसादा, भन्नाट. मला असं वाटतं की एकाच सिरीज मध्ये 2 ग्रह आहेत. एक जी ग्रामसभा ज्या पारावर भरते तो एक ग्रह आहे, आणि मास्तरांची गच्ची हा दुसरा ग्रह आहे. तर आमचा जो लाडका एलियन आहे ना, तो त्या ग्रहावर असतो. त्यामुळे तो या ग्रहावर येत नाही. आणि माझी आता गोस्वामींना अशी विनंती आहे की हा एलियन या ग्रहावर पण आलाच पाहिजे. इथे सरपंच आल्यानंतर काय काय होईल हे बघण्यात पण एक वेगळी मजा येईल. बाकी आजच्या परफॉर्मन्सबद्दल बोलायचं तर लाजवाब, फारच मजा आली. एनर्जेटिक परफॉर्मन्स होता. वंडरफुल.